धनंजय यांच्या पुढील चेंडूचा सामना करतोय तो दीपक. आणि लेग साईडला दीपकने जोरदार फटका मारलेला आहे, परंतु केवळ एक धाव घेऊन त्याला समाधान मानावं लागतंय. आणि धाव संख्या झाली ती दरम्यान धनंजय यांचा पुढील चेंडू सामना करतोय सचिन. सचिनने ऑफसाईडला सुंदर असा पॉइंटच्या दिशेने मारलेला हा फटका आणि चेंडू जातोय सीमारेष. थोडंसं मिसफिल्ड झालं आणि त्यामुळे एक धाव घेण्यात यश आलंय ते दीपक यांना. आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती संतोषजी 10. पुन्हा एकदा धनंजय. सुंदर असा चेंडू निर्धाव. दरम्यान षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 10. अतिशय सुंदर अशी सुरुवात या षटकापासून धनंजय यांनी केली आहे. त्यांच्या संघासाठी अतिशय नियंत्रित असं हे षटक त्यांच्याकडून टाकण्यात आलेलं आहे. आणि केवळ 10 धावा या दोन विस्फोटक फलंदाज मैदानात असतानाही त्यांनी दिलेल्या आहेत. आणि पुढील षटक घेऊन येतोय तो बॉलर्स नेम प्लीज. जयेश. बॉलरचं नाव काय? दिवेश. दिवेश. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो दिवेश. सामना करतोय दीपक. दीपकच्या बॅट मधून लेग साइडला सुंदर असा फटका. एम ए माडिये
दमदार षटकार MMRDA षटकार. मिळतोय
रेषे पार षटकार. MM षटकार. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे, कृपया नवीन फलंदाजाचं नाव कळवा. बॅटर्स नेम प्लीज. रोहित.
49 धावा, 49 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. पन्नास धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा घेत चेंडू पोहोचतोय तो यष्टीरक्षकाकडे आणि एक धाव घेण्यात यश येत आहे ते लिगल सेल संघाला. आणि या षटकांती धावसंख्या झाली आहे ती 51. कुठे गेलं पुढील सामना ॲडविन वर्सेस UDC अर्बन डिझाईन सेल. थर्ड क्वार्टर फायनल ॲडमिन डिव्हिजन वर्सेस अर्बन डिझाईन सेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की कृपया नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे, टॉस उडवून घ्यायचा आहे. अर्बन डिझाईन सेल वर्सेस ॲडमिन. अर्बन डिझाईन सेल वर्सेस ॲडमिन. थर्ड क्वार्टर फायनल. कृपया दोन्ही संघांचे कर्णधार विशाल धनु आणि धनु विशाल. Third quarter final, admin won the toss and decided to field. Admin choose to field. Urban Design Cell. Admin versus Urban Design Cell, third quarter final match. Admin has won the toss and choose to field. चला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचे. कल्पेशजी कदम सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि दस्तूर खुद्द कर्णधार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून कल्पेशजी कदम यांचं मगाशी आपण उल्लेख करायचं राहून गेलेलं अजय. येस नक्कीच एक अतिशय चांगला खेळाडू आणि त्याच्याकडे असलेली ती खेळाडू वृत्ती जी आहे ती जास्त महत्त्वाची आहे संतोष. कारण त्याला कधीच अपेक्षा नाही आहे की मीच बॅटिंग करेल, मीच बॉलिंग करेल, ही कसलीही अपेक्षा न ठेवता फक्त संघाला यश कसं प्राप्त होईल या विचारात मग्न असलेला हा एक कर्णधार, संघाचा बॅकबोन म्हणून नेहमीच उभा असलेला कल्पेश नेहमीच प्रोत्साहनाच्या भूमिकेमध्ये असतो. आणि यालाच मला वाटतं कुठेतरी क्रिकेटचा हे खेळ असं म्हणतात की जो खेळाडू आपल्या ज्युनियर खेळाडूंना सपोर्ट करतो किंवा त्यांना खेळायसाठी प्रोत्साहित करतो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, जेंटलमन्स खेळ आहे असं क्रिकेटबद्दल बोललं जातं. आणि असेच आपले हे सगळेच खेळाडू जेंटलमन आहेत. राज आणि धनंजय कावरे बॉलर अजय बॉलर बावन्न धावांचं लक्ष्य या ठिकाणी. लिगल सेल संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो वैभव.
पहिल्या सामन्यामध्ये अतिशय सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी राज आणि धनंजय यांच्या माध्यमातून विजयश्री एका हाती संपादन करून आपल्या संघाला पहिली विजयश्री मिळवून दिली. आता मात्र पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पुन्हा एकदा वैभव, सुंदर असा सरळ दिशेने टोलावलेला चेंडू जातो तो सीमा रेषे पार. चौकार. चौकार. असा फटका MMRDS षटकार. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर आणि चेंडू मात्र करतोय तो हवाई सफर. षटकार. क्या बाद है संतोष, शाबाश. नक्कीच नक्कीच अरे नक्कीच वा सर. वा वा वा, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. इतके आपल्याला व्ह्युअर्स लाभलेत या मॅच साठी. एक अतिशय महत्वाची मॅच या ठिकाणी आणि हा अतिशय सुंदर असा झेल टिपलाय तो पॉइंटच्या दिशेने. कुठेतरी सुंदर असा फटका. कुणाल याने हा झेल टिपलाय पॉइंटला. पुन्हा एकदा वैभव आणि सामना करतोय तो रोहित आणि हा पुन्हा एकदा जोरदार लेग साइडला फटका. परंतु केवळ एक दोन धावांवर त्यांना समाधान मानावं लागतंय. त्याचं कारण म्हणजे एकच की उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालं आहे ते क्षेत्ररक्षकाकडून. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो वैभव. सामना करेल पुन्हा एकदा रोहित. अतिशय सुंदर असा वैभव यांचा चेंडू. रोहित यांना चकवण्यात त्यांना यश आलं होतं परंतु त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्ड झालं यष्टीरक्षकाकडून आणि एक धाव बाईकच्या स्वरूपात घेण्यात यश आलंय ते धावसंख्येत मात्र वाढ. धावसंख्या झाली ती 14. अतिशय दमदार अशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये या दोन्ही फलंदाजांनी केलेले आहे. संतोष, आता काय समीकरण आहे नक्की? नक्कीच मोठा फटका या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. दीपकला मात्र कुठलीही संधी दिलेली नाही.
अतिशय मोक्याच्या क्षणी या ठिकाणी सचिन पवार स्वतः गोलंदाजीची धुरा सांभाळताना आणि त्यांच्या समोर आहेत ते IT संघाचे दोन विस्फोटक फलंदाज रोहित आणि धनंजय. 18 चेंडू 34 धावा. पाहूया या सामन्याचं चित्र कोणाच्या दिशेने पालटता येते. पुन्हा एकदा रिव्हर्स फटका या ठिकाणी. पहिली धाव घेण्यात यश, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव देखील घेण्यात यश मिळाले. सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट. रोहित आणि धनंजय दरम्यान सचिन यांचा पुढील चेंडू सामना करतील रोहित. आणि हा पुन्हा एकदा लेग साईडला जोरदार तटावलेला चेंडू, परंतु क्षेत्ररक्षकाचं सुंदर तिथे कामगिरी. केवळ एकच धाव घेण्यात यश येत आहे ते IT संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 धावांवर. धावसंख्या झाली ती 21 रन्स. पुन्हा एकदा सचिन त्यांच्या बॉलिंग मार्कवर सज्ज होताना यावेळी मात्र त्यांचा सामना करतील ते धनंजय. अतिशय सुंदर असं प्लेसमेंट लेग साईडला केवळ एक धावेसाठी आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सचिन यांचा सामना करतायत ते रोहित. एक अतिशय सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह रोहित यांच्या बॅटमधून, तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर आणि हा दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि या दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सफल झालंय धनंजय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवर 24 रन्स. सचिन यांचा सामना करतायत रोहित. रोहित त्याच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा लेग साईडला टोलवलेला हा उत्कृष्ट फटका, परंतु तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि केवळ एक धाव घेण्यात यश येत आहे ते रोहित यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या संख्येवर 25 रन्स. हेलिकॉप्टर शॉट ज्याला म्हणतात तो अतिशय सुरेख असा हेलिकॉप्टर शॉट रोहितने. आता मात्र सचिन यांनी काहीसा स्वैर मारा केलेला आहे आणि त्यामुळेच पंचांनी वाईड घोषित करून अवांतर धावसंख्येत वाढ झालेली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 रन्स. जोरदार बॅटचा स्विंग करत लॉंग ऑनच्या दिशेने भिरकावलेला हा चेंडू धनंजय यांच्या बॅटमधून आलेला आणि केवळ एक धाव घेण्यात त्यांना यश येत आहे. धावसंख्या होते ती 27 रन्स. 12 चेंडू 25 धावांचं समीकरण या ठिकाणी. एक चांगलं षटक या ठिकाणी सचिन यांच्याकडून आलेलं आहे. स्वतःच्या संघासाठी कर्णधार स्वतः गोलंदाजी धुरा सांभाळत एक अतिशय उत्कृष्ट असं त्यांनी षटक टाकलेलं आहे. आणि यानंतर मात्र एक नावाजलेला असा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी दाखल होतोय आणि तो म्हणजे संतोष दिनेश तांडेल. 12 चेंडू 25 धावांचं समीकरण या ठिकाणी IT सेल संघाला आणि संघाची धुरा देखील सांभाळतोय तो दस्तूर खुद्द कर्णधार धनंजय कावरे आणि त्याच्या साथीला आहे तितकाच क्षमतेचा रोहित दास. परंतु गोलंदाजीची धुरा देखील ज्याने सांभाळली आहे, ज्याने
इतके वर्ष इतिहास घडवलेल्या भूमी शाखेच्या माध्यमातून, परंतु आता मात्र नेतृत्व करतोय तो लीगल संघाचा दिनेश. आखूड टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलावलेला आहे. पाहूया, एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. 28 धावा आतापर्यंत धाव फलकावरती. पुन्हा एकदा दिनेश. लँडसेल संघाचा आतापर्यंत लँडसेल संघाकडून खेळलेला हा अतिशय गुणी असा गोलंदाज दिनेश, आणि आज मात्र तो गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो लीगल संघाकडून. IT संघाविरुद्ध अतिशय सुंदर अशी त्याची सुरुवात. पुन्हा एकदा दिनेश सामना करतोय रोहितच्या बॅटमधून. यावेळी मात्र लेग साईडला आलेला आहे तो एक उत्तुंग असा षटकार. ती फटकेबाजी आहे, आणि पुन्हा एकदा लेग साईडला तटवलेला हा चेंडू आणि 2 धावा घेण्यात यश आलंय ते रोहित यांना. अतिशय शांतपणे विजयाच्या दिशेने आगेकूच करताना हा IT संघ, परंतु तितकाच दमदार असा गोलंदाज त्यांच्या समोर आहे. तो क्षणात या स्पर्धेचं चित्र पालटू शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असा हा दिनेश पुन्हा सामना करतोय तो रोहित, आणि हा मिस झालेला चेंडू, एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते दिनेश यांना. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्न, परंतु दिनेश तांडेल यांनी मात्र फलंदाजाला कुठलीही संधी दिलेली नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा निर्धाव हाताळला गेलेला आहे दिनेश तांडेल यांच्या माध्यमातून. षटकाची मात्र समाप्ती होते या ठिकाणी. 3 षटकाखेरीज धाव संख्या होते ती 36. याच साठी दिनेश ओळखला जातो. अतिशय सुंदर असा टप्पा.
होत आहेत, झेल बाद होत. आता मात्र संघाला एका सन्मानजनक धावसंख्येवरती आणून मात्र धनंजय कावरे तंबूच्या आश्रयाला परत जात आहेत. धनंजय कावरे यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत रमेश. समीकरण सांगायचं आहे संतोषजी. 5 चेंडू 15 धावांचं समीकरण. बॅट्समन्स नेम प्लीज. रमेश अतिशय मोक्याच्या क्षणी आलेला हा फलंदाज आणि अतिशय उत्तुंग असा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु केवळ एक धाव घेण्यात त्याला यश येत आहे. आणि आता समीकरण आहे ते 4 चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14 धावा असं हे IT संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी असलेलं समीकरण. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय तो पराग. सामना करतोय यावेळी मात्र रोहित. पुन्हा एकदा रोहितच्या बॅटची कडा घेऊन बॉल स्थिरावतोय तो कल्पेशाच्या हातामध्ये. आणि केवळ एक धाव घेण्यात यश येत आहे ते रोहित यांना. हा नो अवांतर धावा देतोय. धाव संख्या वाढते 1 ने. आता मात्र 4 चेंडू आणि 11 धावा. 4 चेंडू 11 धावा. स्वैर मारा करत लगातार 2 धावा दिल्यात त्या परागने. आणि आता समीकरण काहीसं झुकतंय ते IT संघाच्या दिशेने. आणि पुन्हा एकदा पराग. आणि हा यावेळी मात्र सुंदर असा चेंडू. इथे मात्र सुंदर अशी रणनीती. अतिशय सुंदर अशी स्ट्रॅटेजी या ठिकाणी रोहित याच्याकडून त्याने स्ट्राईक मिळवली आहे. आणि आता तो सामना करतोय परागच्या पुढील चेंडूचा. पाहूयात. आणि हा उत्तुंग असा षटकार. दोन चेंडू 4 धावांचं समीकरण. रोहित दास फलंदाजी. अतिशय रोमहर्षक असा हा सामना. कधी IT संघाच्या दिशेने तर कधी लीगल संघाच्या दिशेने झुकताना अतिशय रोमहर्षक अटीतटीचा हा सामना. प्रत्येक फलंदाज, प्रत्येक प्रेक्षक, प्रत्येक क्षेत्ररक्षक या ठिकाणी या सामन्याचा एक वेगळा आनंद घेतोय. प्रत्येकाच्या दिलाची धडकन या ठिकाणी वाढलेली.
पाहूयात पुढील चेंडूवरती काय दोन जादू चेंडू करतोय. 4 धावांचं समीकरण, 2 चेंडू 4 धावा आवश्यक आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकवर आहेत तो रोहित आणि हा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते परागला. मोक्याच्या क्षणी आलेला हा निर्धाव चेंडू. काय चेंडू हाताळलाय. एक चेंडू 4 धावांचं समीकरण या ठिकाणी रोहित दास विरुद्ध पराग पाटील. मला या ठिकाणी काहीशी आठवण सर या ठिकाणी काहीशी आठवण होते ते इंजिनिअरिंग वर्सेस लँडसेल अंडरआर्म क्रिकेट सामना आणि हा रोहित याच्या बॅटमधून आलेला जोरदार फटका आणि एक धाव घेण्यात यश आलंय. दुसरी धाव घेण्यात यश येत आहे आणि परंतु हा तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय रोहित आणि नो बॉल. सामन्याला कुठेतरी कलाटणी मिळालेली आहे. संघांनी नोंद घ्यायची आहे की अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. कोणीही पंचांशी वाद घालू नये. कोणीही पंचांशी वाद न घालता त्यांचे निर्णय मान्य करायचे आहेत. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. तिथे कोणीही इंटरफिअर करणार नाही. त्यामुळे पंचांशी वाद न घालता सामना सुरू करायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे याची सगळ्यांनी दखल घ्यायची आहे. कृपया पंचांशी वाद घालू नका. पंचांना विनंती आहे की त्यांनी निर्णय कळवायचा आहे. एक बॉल एक रन. एक बॉल पुन्हा पुन्हा सर्व प्लीज 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 पंचांशी वाद घालू नका. कृपया त्यांचे निर्णय मान्य करा. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आपण हे वारंवार सर्व खेळाडूंना कळवलेलं आहे. एक बॉल एक रन कंपल्सरी चेस. एक बॉल 4 धावा असं समीकरण असताना या ठिकाणी 2 धावा पळवून काढण्यात यश आलेलं आहे. धावून काढलेल्या 2 धावा आणि तो नो घोषित केलेला आहे. अशा प्रकारे या चेंडूवर 3 धावा आलेल्या आहेत आणि आता समीकरण बदलत आहे. ते 1 चेंडू 1 धाव. सुबोध सर कृपया पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. मैदानावर आपले 2 पंच या ठिकाणी उपस्थित आहे आणि दोन्ही पंचांनी त्यांचा निर्णय कळवलेला आहे. त्यामुळे कोणत्याही
खेळाडूने त्यांच्याशी वाद न घालता सामना सुरू ठेवायचा आहे. पुढील समीकरण असेल 1 चेंडू 1 धाव. मला आठवतं की काही वर्षापूर्वी असंच एक अतिशय सामना होता आणि टाउन अँड कंट्री टीम होती आणि